जिल्ह्यातून जे की पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांचा प्रचंड मतानं विरोध असणारे आज आपल्या समोरचं पाहिलं तर भाजप या चिन्हावर निवडून आलेले धोंडगे सर, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. काय सांगाल सर, दणदणीत विजय झाला तुमचा? हा विजय माझ्या ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे या ठिकाणी मी चांगल्या मतानं निवडून आलो. खरं तर गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यावर विशिष्ट पक्षाचं अस्तित्व होतं आणि याला शह देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेते आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, आमचे माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब, रामप्रसादजी बोर्डीकर साहेब, जिल्हाध्यक्ष सुरेशरावजी भुमरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे स्नेही रंगनाथरावजी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच आम्ही लोकांसमोर विकासाचे प्रश्न घेऊन गेलो आणि हे सगळे प्रश्न लोकांनी मान्य केलेले आहेत. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती. विरोधकाकडून प्रचाराचा प्रचंड वापर केला गेला, परंतु माझ्या तमाम बहादर मतदार आणि तरुणांनी कुठल्याही प्रकारच्या आमिषाची बळी न पडता प्रत्येक गावामधून या ठिकाणी आमच्या पत्नी विद्या मुंजाभाऊ धोंडगे आणि पंचायत समितीचे उमेदवार जयप्रकाश हरिदासरावजी बचाटे यांना या ठिकाणी मतं दिली. त्याचबरोबर आमच्या विजयामध्ये आमच्या सोनपेठचे नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम यांचाही मोलाचा वाटा आहे. खऱ्या अर्थानं सुरुवात या ठिकाणी सोनपेठमध्ये परिवर्तनाची झाली आणि हा दुसरा विजय या ठिकाणी आहे. खरं तर आमचे दुसरे स्नेही रामप्रसादजी यादव, माजी सरपंच खडका, ही अतिशय थोड्या मतानं त्या ठिकाणी पराभूत झालेले आहेत आणि थोड्याशा चुका त्या ठिकाणी झाल्या असतील आमच्या, परंतु भविष्यामध्ये त्यांना सोबत घेऊन आम्ही आमच्या सर्कलचा विकास करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. बरं, एका बाजूला पाहिलं तर माहिती आहे का, तुमच्यासोबत धनदांडगे उमेदवार उभा होते आणि त्यांच्यासोबत भरमसाठ पैसा होता आणि पैशाचा प्रचंड पाऊस तुमच्या सर्कलमध्ये पडत होता, तरी पण आहे ना तुम्ही एकदम दणदणीत विजय झाला. तुम्ही जनतेला काय आवाहन करता? जनतेला माझं आव्हान आहे, तुम्ही जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास विकास कामाच्या माध्यमातून आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करूया. कारण आमच्याकडे कुठल्याही प्रकारची परंपरा नव्हती. आमचे वडील आमदार खासदार कोणी नव्हते. आमच्या विरोधामध्ये प्रचंड अशा प्रकारची धनशक्ती होती, राजकीय शक्ती होती, आमदाराने ताकद लावलेली होती. तरी परंतु आमच्या या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं या ठिकाणी विकासाच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला मत दिलेलं आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो, ऋणात राहतो आणि येत्या काही दिवसात खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतात याचं मॉडेल आम्ही आमच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पूर्ण करूया. पूर्ण जिल्ह्यातून पाहिलं तर काय माहिती का, एक भाजप पक्ष तुमच्याकडे पाहून निश्चितच तुम्हाला वाटतंय, असं वाटतंय की रंगनाथ सोळंके म्हणजे काहीतरी चमत्कारच करतात. निश्चितच हे चमत्कार घडलेला आहे, जेणेकरून की पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर असतील त्यांना प्रचंड प्रमाणात तुम्ही आहे ना ताकदीनं त्या ठिकाणी पराभूत केला आहे. काय सांगा? जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. भारतीय जनता पार्टीचं संघर्षातून निर्माण झालेलं कमळाचं फूल आज या ठिकाणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर आणि पाथरी विधानसभेचे मतदारसंघाचे माजी आमदार वरपुडकर साहेब यांच्या नेतृत्वात पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे. क्रमांक 1 किंवा 2 नंबरला 16 पैकी 12 ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळातही ही सुरुवात आहे. ग्रामपंचायतला पिक्चर आणखी तुम्हाला दिसून येईल. 1200 एक मोठा मताचा फरक आहे आणि या नरवाडी सर्कलमध्ये 1200च्या फरकाने आम्ही जिंकलो. मटण आणि दारूवर ज्यांनी 20 वर्षे सत्ता गाजवली, सामान्य जनतेने त्याचा खुट्टा उपटून टाकून या ठिकाणी धोंडगे सरांना या ठिकाणी विजय केला. धन्यवाद. तुमचा पण मोलाचा वाटा आहे. काय सांगाल तुम्ही? 2 मिनिट. तुमचा पण मोलाचा वाटा आहे. 2 मिनिट. माझा वाटा नसून हा जनतेचा मोलाचा वाटा आहे. पाहू शकता सर्वत्र परभणी जिल्ह्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रणधुमाळी चालू होती, पण आता पाहिलं तर नरवाडी सर्कलमधून जेणेकरून की धोंडगे हे विजय झालेले आहेत. तर एका बाजूला पाहिलं तर पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांचा प्रचंड त्यांना विरोध होता, पण आज ते विरोध त्या ठिकाणी नरवाडी ग्रामस्थांनी दाखवला आहे. मी माझ्या पुढे आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज सोनपेठ.